कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे। राधानगरी धरण आता जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून जिल्ह्यातील तब्बल 37 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 19.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सर्वाधिक 39 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला असून शाहूवाडीमध्ये 29.1, पन्हाळ्यात 27.8, चंदगडमध्ये 27.2 आणि राधानगरीत 25.7 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। धरण क्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3 आणि 6 खुले ठेवण्यात आले आहेत। सध्या धरणातून 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून त्यापैकी 2856 क्युसेक स्वयंचलित दरवाजातून तर 1400 क्युसेक पॉवर हाऊसमधून सोडण्यात येत आहे। राधानगरी धरणात सध्या 8.29 टीएमसी म्हणजे 99.14% पाणीसाठा झाला आहे। जिल्ह्यातील कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, सरफनाला, धामणी आणि कोदे लघुपाट बंधारे प्रकल्प हे 100% भरले आहेत, तर तुळशी, वारणा, कासारी, कुंभी आणि आंबे ओहोळ धरणेही पूर्ण क्षमतेने वाटचाल करत आहेत। दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही हळूहळू वाढ होत आहे। राजाराम बंधाऱ्यावर सध्या पाणी पातळी 31 फूट 11 इंच असून इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट आहे। जिल्ह्यातील पंचगंगा, कासारी, भोगावती, कुंभी, दूधगंगा, वारणा, वेदगंगा, हिरण्यकेशी, तुळशी आणि ताम्रपर्णी नदीवरील एकूण 37 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी तसंच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे।